उलकला जाईल. अगदी आपण पाहतोय जवळ जवळ घड्याळात आत्तापर्यंत तब्बल 4:45 वाजलेत आणि आजच्या दिवसातील क्वालिफाय सामना आपण पाहतोय. मला वाटतं माथेरान संघाने प्रथम नाणेफेक जिंकले आणि बॅटिंग स्वीकारले. इन्व्हाइट केलंय ते क्षेत्ररक्षणासाठी खंडीजपाडा संघाला पाहतोय. आपण पाहतोय अगदी जवळजवळ घड्याळात 5 वाजले गेलेत आणि आजच्या दिवसातील आपण अगदी शेवटचा सामना पाहतोय. माथेरान सचिन 11 माथेरान विपक्षात खांडीचा पाडा संघ आपण पाहतोय. प्रथम नाणेफेक जिंकले माथेरान संघानं, तदनंतर फलंदाजी स्वीकारले आणि आपण पाहतोय आमंत्रित केलं गेलं ते खांडीचा पाडा संघाला क्षेत्ररक्षणासाठी. अगदी 2 षटकांचा सामना असेल. दोन्ही ताकदीचे संघ मात्र शेवटच्या सामन्यात एकमेकास झुंज देताना आपण पाहतोय. खांडीपाडा विपक्षात माथेरान संघ आपण पाहतोय. सलामीचे 2 बॅटर दाखल झाले आपण पाहतोय. सचिन 11 माथेरान संघाकडनं अजय भस्मा, त्याच बरोबरीने आपण पाहतोय राम दाखल झालाय. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय आपण दीपक दाखल झालाय. ऑन स्ट्राईक बॅटर आपण पाहतोय अजय. पाहूया पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. पहिल्या पूर्वार्धाला होईल सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती दीपक आहे. ऑन स्ट्राईक बॅटर अजय भस्मा. पहिला चेंडू कुठेतरी सुपला शॉट सजवायचा होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन मात्र बघायला भेटलं नाही. तदनंतर निर्धाव चेंडू आलाय. गोलंदाज दीपकच्या माध्यमातून पहिला चेंडू फेकत असताना निर्धाव हाताळलाय. अजय भस्मा देखील आदिवासी टेनिसमधील चर्चेतील नाव आहे. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट ना पटका सजवलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आलेत. तिकडे मात्र झेल कॅरी केला गेलाय. अगदी अजयच्या माध्यमातून तिकडे झेल कॅरी करत असताना बिग विकेट डाऊन. माथेरान संघाचा मात्र कुठेतरी ट्रम्प कार्ड परतताना आपण पाहतोय. अजय भस्मा मात्र परतला. अगदी चेहऱ्यावरती निराशा आहे. कुठेतरी ओव्हरपिच चेंडू होता, कव्हरला फटका सजवायचा होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये हवं तसं टायमिंग मात्र करता आला नाही आहे. त्यानंतर तिकडे आपण पाहतो तो अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक होतं. सहजरित्या झेल कंप्लीट करत असताना अजयला पाहतोय. अगदी दुसऱ्या चेंडूवरती मात्र
गोल्डन विकेट कॅरी करत असताना गोलंदाज दीपक भगतला पाहतोय. अगदी या मॅचची कुठेतरी गोल्डन विकेट होती आणि तीच कॅरी करत असताना आपण पाहतोय यावेळेस नवीन बॅटर दाखल झाला नेट क्रमांक 3 वरती सचिन दाखल झालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती दीपकला पाहतोय. अगदी आतापर्यंत 2 चेंडू मात्र अप्रतिम हाताळलेत. यावेळेस कुठेतरी चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेग निघून चाललाय एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू येताना आपण पाहतोय. कुठेतरी 2 षटकांचा सामना आहे. 2 षटकामध्ये 20+ धावा करणं गरजेचं आहे. कारण दोन्ही संघाचा विचार केला ना तर दोन्ही संघ देखील दादा संघ आहेत. अगदी शेवटच्या सामन्यामध्ये एकमेकांविरोधात आपण पाहतोय यावेळेस चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय. तिकडे क्षेत्ररक्षक आलंय गादर आणि थ्रो करेपर्यंत मात्र एकच धाव कंप्लीट करत असताना धावसंख्या आपण पाहतोय अगदी 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या सचिन 11 माथेरान संघाची स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले. अजूनही या षटकातील उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज दीपक मात्र आपला कस पणाला लावताना पाहतोय. यावेळेस चेंडू कुठेतरी लेग स्टिकला सोडून जाताना आपण पाहतोय. अतिरिक्त चेंडू हाताला स्क्वेअर चेंडू वाईड चेंडू हाताळताना गोलंदाज दीपकला पाहतोय. धावसंख्या 1 ने वाढली गेली. धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. कुठेतरी सातत्याने गतीमध्ये चेंडू हाताळण्याचं धाडस त्याच्या माध्यमातून केलं जातं आणि थोडासा भरकटताना गोलंदाज दीपकला पाहतोय. धावसंख्या 2 वरती पोहोचली गेली. यावेळेस पुन्हा वाईड चेंडू हाताळलाय. पुन्हा सलगचा दुसरा वाईड चेंडू आलाय. धावसंख्या 1 ने वाढली गेली. धावसंख्या आपण स्कोर कार्डवरती पाहतोय अगदी 3 धावा लागल्या गेल्यात. 1 गडी बाद होत असताना 3 धावा लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. आपण ऑन स्ट्राईक बॅटर रामला पाहतोय जो सलामीसाठी दाखल झालाय. कुठेतरी अजय परतलाय निराश आहे. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेटनं पटका सजवायचा होता. बॅटची लिडिंग एज लागली होती. तदनंतर मात्र एसटी रक्षकाच्या माध्यमातून सोपा झेल सोडला गेलाय. अगदी 1 धाव कंप्लीट करत असताना 2 फलंदाजांना पाहतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. यावेळेस नॅट क्रमांक 3 वरती दाखल झालाय सचिनला आपण पाहतोय. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 4 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय सचिन 11 माथेरान संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 4 या आकड्यावरती. कुठेतरी ऑन चला विनंती असेल पंच थोडं स्पीडअप घ्या. अगदी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 या धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अजूनही 1 षटक बाकी असेल. या षटकामध्ये कुठेतरी आक्रमकता मात्र सिद्ध करावं लागेल. 2 फलंदाजांना आपण पाहतोय अगदी राम त्याच्या सोबतीनं सचिन दाखल झालाय. अगदी पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च करत असताना गोलंदाज दीपकला पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती आकाश भगत दाखल झालाय. अगदी पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका आलाय. तिकडे 1 धाव कंप्लीट करत असताना दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि कुठेतरी 2 धावा कंप्लीट करत असताना आपण पाहतोय धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. कुठेतरी फेकी मात्र चुकीची राहिली गेली. तिकडे क्षेत्ररक्षक आपण रोहनला पाहत होतो. अगदी कुठेतरी बॉलर एंडला थ्रो करायचा होता परंतु तिकडे त्याने एसटी रक्षकाकडे थ्रो केला. तदनंतर 2 धावा कंप्लीट करत असताना बॅटर आपण राम आणि सचिनला पाहतोय. धावसंख्या 2 ने पुढे गेले. धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अगदी गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी आकाश दाखल झालाय आणि ऑन स्ट्राईक बॅटर आपण
यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, हुक करायचं होतं, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आलेत, तिकडे झेल मात्र सोडला गेलाय आणि मिसअंडरस्टँडिंग असल्या कारणाने बॅटर मात्र धावचीच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करत असताना आपण पाहतोय. अगदी धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पाहतोय 7 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. यावेळेस ओमकार दाखल झालाय गोलंदाजी ट्रॅक वरती. आकाश शॉर्ट पिच चेंडू होता, पिक ऑफ द रेस, फटका सजवलाय, चेंडू निघून चाललाय, एक टप्पा अखेर सीमा रेषा पार. बॅटर अगदी ओमकारच्या बॅटमधनं दर्जेदार चौकार. धावसंख्या गेल्या. यावेळेस पुन्हा बॅटची लिंगे तिकडे डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आलेत. अगदी फ्लशिपच्या माध्यमातून झेल कॅरी करत असताना आपण पाहतोय बॅटर मात्र ओमकार परतला. टेट फॉर टॅट इतका जेव्हा पत्थर से देताना आपण पाहतोय. यावेळेस आपण नवीन बॅटर पाहतोय जो दाखल झालाय नितीन. पाहूया षटकातील पुढील चेंडू असेल. ओ यावेळेस फटका सजवायचा होता, तिकडे मात्र गचाले यष्टीरक्षण आपण पाहतोय. यष्टीरक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजनला. हा येतील 4 धावा. या 4 धावीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. पण पाहतोय 15 धावा लागल्यात गेल्यात. पाहूया षटकातील शेवटचा चेंडू फुलरलेनचा चेंडू होता, आडवा बॅट पटका सजवलाय, तिकडे क्षेत्ररक्षक मात्र हजर झालेत गॅदर आणि थ्रो करेपर्यंत. 2 धावा कंप्लीट करत असताना आपण पाहतोय धावसंख्या 17 या आकड्यावरती लागले गेले. एका पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर तब्बल 17 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. आता येणारे चेंडू 12 आणि 18 धावीची गरज असेल खंडीजवाडा संघाला.
अगदी पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर आपण धावा पाहतोय. माथेरान संघाच्या स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात 17 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि 18 धावेची गरज असेल. म्हणजे क्रिकेटच्या परिपटलावरती सांगायचं झालं तर 3 बिगिट येणं गरजेचं असेल 12 चेंडूमध्ये. सामना मात्र लो स्कोरिंग आहे. हाय व्होल्टेज होताना आपण पाहतो नेहमीच लो स्कोरिंग सामने. अगदी 12 चेंडू 18 धावेची गरज असताना दुसऱ्या पूर्वार्धामध्ये 2 सलामीवीर बॅटर अगदी दीपक त्याच्या बरोबरीनं आकाश दाखल झालाय. क्षेत्ररक्षण लागलं गेलंय. दुसऱ्या पूर्वार्धाला सुरुवात होताना आपण पाहतोय अगदी कांडीचा पाडा विपक्षात सचिन 11 माथेरान संघ पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिले षटक हाताळण्यासाठी आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. अगदी ज्याने आपल्या नावाची चर्चा पूर्ण आदिवासी टेनिस क्रिकेटला करायला लावली अजय बशमा दाखल झालाय. पहिला चेंडू अगदी पडल्यानंतर कुठेतरी ऑफस्टिकला सोडून जाताना आपण पाहतोय. स्क्वेअर चेंडू हाताळलाय. धावसंख्या मात्र आपण स्कोर कार्डवरती पाहतोय अगदी 1 लागली गेले. आता समीकरण आपण पाहतोय येणारे 12 चेंडू आणि 17 धावेची गरज असेल. अगदी पहिला चेंडू कुठेतरी स्क्वेअर हाताळलाय. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेटना पट्टा सजवला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक मात्र जज करत असताना आपण पाहतोय नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. बॅटर आपण दीपक आणि आकाशच्या माध्यमातून पाहतोय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेले. अगदी 3 धावा आपण पाहतोय. कुठेतरी शॉर्ट पिच चेंडू होता. टॅपिंग फटका बॅटर दीपक भगतच्या माध्यमातून केला गेला. त्यानंतर 2 धावा कंप्लीट करत असताना आपण पाहतोय धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस क्रॉस द बॅटनं पटका सजवायचा होता. बॅट अँड बॉलमध्ये मात्र कनेक्शन बघायला भेटलं नाही. त्यानंतर निर्धाव चेंडू हाताळला गेलाय गोलंदाज अजय बसमातच्या माध्यमातून. अगदी 3 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. यावेळेस बॅटची लिडिंग एज लागली होती. त्यानंतर तिकडे अप्रतिम क्षेत्ररक्षण राहायला गेलाय. निर्धाव चेंडू हाताळलाय. अगदी 3 चेंडू हाताळले. 3 चेंडूवरती 3 धावा खर्च करत असताना गोलंदाज अजयला आपण पाहतोय. आता आपण समीकरण पाहतोय अजूनही 15 धावेची गरज असेल. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. अगदी अलॉंग द कार्पेटने चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट करत असताना दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेट मात्र कुठेतरी सॅक्रिफाईस करत असताना बॅटर आकाशला पाहतोय. अगदी चौदा धावेची गरज असेल. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. आडवा बॅटनं लॉप करायचा होता. मात्र हवं तसं टायमिंग मात्र करता आलं नाही. त्यानंतर निर्धाव चेंडू हाताळलाय. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये कमी धावा खर्च करत असताना गोलंदाज अजयला पाहतोय. अगदी 4च धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात आणि 1 गडी बाद करत असताना 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज अजयच्या माध्यमातून.
यावेळेस ओव्हर पिच चेंडू होता, हवं तसं टायमिंग करता आलं नाही. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आलेत. बॅटर मात्र दीपकला परतताना आपण पाहतोय. धावसंख्या 4 या आकड्यावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 4 अशी धावसंख्या आपण पाहतोय. या डेंजर बॉलरची हमला पाहतोय. 6 चेंडू 14 धावेची गरज असताना यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, अडवा बॅटनं पटका सजवायचा होता. डाऊन द बॉल मात्र क्षेत्ररक्षक आले. तदनंतर कोणतीही चुकी करत असताना आपण क्षेत्ररक्षकाला पाहतोय. प्रदीप मात्र परतलाय तंबूच्या आश्रयाला. अगदी तिसरा हदरा लागला गेलाय कांडीजपाडा संघाला. आता समीकरण जड झालंय. आता मात्र निर्धाव चेंडू हातालाय. 4 चेंडू आणि 14 धावेची गरज असेल. नवीन बॅटर जितू दाखल झालाय. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, हुक करायचा होता, अडवा बॅटनं पटका सजवायचा होता. तिकडे मात्र मिस टाइम पटका आपण पाहतो. 1 धाव कंप्लीट करत असताना धावसंख्या 5 या आकड्यावरती लागले गेले. आता येणारे 3 चेंडू आणि 13 धावेची गरज असेल. ऑन स्ट्राईक बॅटर आपण पाहतोय. अगदी आकाश दाखल झालाय.